तर आपण आपल्या तासिकेला सुरुवात करूया. बल आणि दाब ही आपली आजची तासिका आहे. तर आपल्या अनेक तासिका झालेल्या आहेत बघा. त्यामध्ये गती व गतीचे नियम असेल, चुंबकत्व असेल, न्यूटनचे गतिविषयक नियम असतील. त्यानंतर भौतिकशास्त्रामधील जास्तीत जास्त तासिका आपण घेतलेल्या आहेत. आजची आपली जी तासिका आहे ती बल आणि दाब आहे. चुंबकत्व असेल, विद्युत धारा आणि चुंबकत्व असेल, यांसारख्या अनेक संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत. जडत्वाचे नियम असतील, तर या सर्व संकल्पना एकमेकांशी रिलेटेड आहेत. ध्वनी ही देखील संकल्पना आणि त्याच्यावरची तासिका आपली झालेली आहे. या सर्व तासिकांचा जर विचार केला तर 6वी कन्सेप्ट क्लिअर होतील आणि त्यावरती विचारलेल्या 2 किंवा 3 मार्कांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न सुटण्यासाठी सहज मदत होईल आणि त्यामुळे या तासिका महत्वाच्या आहेत. तर आजचा जो आपला धडा आहे किंवा आपला जो चॅप्टर आहे, कन्सेप्ट आहे, त्याचं नाव आहे बल आणि दाब, निसर्गातील अदृश्य शक्ती आणि त्याचा विज्ञान. तर सर्वात प्रथम आपण बघूया बल म्हणजे काय. ती ही जी वस्तू असते, एखादी जर वस्तू असते तर ती वस्तू 2 अवस्थांमध्ये असते. पहिली अवस्था असते स्थिर. प्रत्येक वस्तू ही 2 अवस्थांमध्ये असते. तर त्या 2 अवस्था आहेत. पहिली अवस्था आहे स्थिर अवस्था आणि दुसरी अवस्था असते गतिमान अवस्था. मग स्थिर अवस्था म्हणजे काय? तर कोणतीही गोष्ट जेव्हा स्वतःहून जागा बदलत नाही, ती स्थिर राहते, तेव्हा ती वस्तू स्थिर अवस्थेमध्ये आहे असं आपण म्हणतो. आणि दुसरी गोष्ट, एखादी वस्तू गतिमान असते, तिला गती असते. अशा अवस्थेमधल्या त्या वस्तूला आपण काय म्हणतो, की ही जी वस्तू आहे ती गतिमान अवस्थेमध्ये आहे. मग बघा, कोणतीच स्थिर वस्तू ही स्वतःहून जागा बदलत नाही आणि गतिमान वस्तू देखील स्वतःहून थांबत नाही. मग स्थिर वस्तूला हलवण्यासाठी, गतिमान वस्तूला थांबवण्यासाठी किंवा एखाद्या स्थिर किंवा गतिमान वस्तूचा आकार बदलण्यासाठी, त्याची दिशा बदलण्यासाठी ज्या ऊर्जेची आवश्यकता असते त्यालाच आपण बल असं म्हणतो. किंवा बलामुळेच फक्त स्थिर वस्तू ही जागा बदलू शकते, गतिमान वस्तू ही थांबू शकते. स्थिर किंवा गतिमान वस्तूचा आकार आणि दिशा जर बदलायची असेल तर ज्या परिमाणाची आवश्यकता असते त्याला आपण बल असं म्हणतो. मग हे जे बल असतं ते 2 प्रकारचं असतं. कोणत्या प्रकारची ही 2 बल आहेत बघा. पहिलं बल आहे संपर्क बल आणि दुसरं बल आहे असंपर्क बल. बलाचे हे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे संपर्क बल आणि दुसरा प्रकार आहे असंपर्क बल. आता त्याच्या नावातच आहे बघा. जेव्हा एखाद्या वस्तूचा थेट संपर्क दुसऱ्या वस्तूशी होतोय किंवा एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूवरती बल प्रयुक्त होते, जेव्हा दोन्ही वस्तू एकमेकांच्या थेट संपर्कामध्ये असतात, तेव्हा प्रयुक्त केलेलं जे बल असतं त्याला संपर्क बल असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये उपप्रकार सांगितलेले आहेत. पहिलं आहे स्नायू बल, दुसरं आहे घर्षण बल. जर पहिलं चित्र पाहिलं तुम्ही, तर एक व्यक्ती काय करतोय, कारला धक्का देताना दिसतोय. आता इथं त्याच्या स्नायूंचा वापर किंवा त्याच्या स्नायूंचा आणि कारच्या पृष्ठभागाचा काय होतोय, डायरेक्ट संपर्क येतोय आणि इथं तो स्नायू बल लावतोय. मग या दोन्हीही गोष्टी, त्या व्यक्तीचा हात आणि त्या कारचा पृष्ठभाग, या दोन्ही वस्तू एकमेकांच्या थेट संपर्कामध्ये आहेत आणि स्नायूकडून त्या वस्तूवर बल लावलं जाते. मग हे जे बल आहे ते स्नायू बल आहे आणि इथं दोन्ही वस्तू थेट एकमेकांच्या संपर्कामध्ये आलेल्या आहेत. दुसरं जर चित्र पाहिलं तर एक मुलगा आहे आणि त्यांनी त्या कुत्र्याच्या गळ्यातली दोरी पकडलेली आहे. त्या गळ्याच्या दोरीचा संपर्क मुलाच्या हाताशी किंवा हाताच्या स्नायूंशी आलेला आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांशी थेट संपर्कात आहेत आणि त्या दोरीला त्या मुलांनी पकडलंय.
आणि त्यामुळं त्याच्या हाताचं जे बल आहे ते त्या दोरीवरती प्रयुक्त केलं जातंय. हे सुद्धा काय आहे? संपर्क बल आहे. आता इथं दोन्ही गोष्टी एकमेकांशी काय आहेत? थेट संपर्कामध्ये आहेत. यामध्ये एक सजीव, एक निर्जीव अशी गोष्ट आपण पाहिली. एक सजीव वस्तू आहे, एक निर्जीव वस्तू आहे. पण असंही होऊ शकतं, की 2 निर्जीव गोष्टी आहेत आणि त्या एकमेकांवर घासल्या चाललेल्या आहेत. त्या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या थेट संपर्कात आहेत. इथं देखील जे बल प्रयुक्त केलं जातं, त्याला आपण संपर्क बल असं म्हणणार आहोत. मग आता असंपर्क बल काय आहे बघा. 2 वस्तूंमध्ये थेट संपर्क नाही, म्हणजे त्यांचा एकमेकांना स्पर्श होत नाही. परंतु तरी देखील त्याच्यावर बल प्रयुक्त केलं जातं. एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे बल प्रयुक्त केलं जातं. मग अशा बलाला आपण काय म्हणणार आहोत? असंपर्क बल असं म्हणणार आहोत. मी मगाशी म्हणाले, की जसं त्याचं नाव आहे, तसंच त्याचं कार्य आहे बघा. संपर्क बलामध्ये वस्तूंचा एकमेकांशी थेट संपर्क येतोय. त्यांचा एकमेकांना स्पर्श होतोय आणि अशा वेळेला एका वस्तूकडून जेव्हा दुसऱ्या वस्तूकडे बल प्रयुक्त केलं जातं, त्याला संपर्क बल म्हणतो. आणि असंपर्क बलामध्ये जर आपण विचार केलं, तर 2 वस्तूंमध्ये थेट संपर्क नाहीये. परंतु तरी देखील एका वस्तूकडून दुसऱ्या गोष्टीकडे किंवा दुसऱ्या वस्तूकडे काय होतं? बल प्रयुक्त होतं. अशा बलाला आपण असंपर्क बल असं म्हणतो. मग याचं उदाहरण काय असेल? चुंबकीय बल. आता आपणा सर्वांना माहित आहे, की एखादं जर तुम्ही चुंबक घेतला, पट्टी चुंबक असेल, नालाकृती चुंबक असेल, लोखंड, निकेल, कोबाल्टच्या या कुठल्याही वस्तू घेतल्या, तर चुंबकाच्या भोवती काय असतात? चुंबकीय रेषा असतात आणि त्यामुळं या ज्या लोखंडाच्या, निकेलच्या किंवा कोबाल्टच्या वस्तू असतील, त्या डायरेक्ट काय होतील? त्या चुंबकाकडे आकर्षित होतील. मग इथं प्रत्यक्षात संपर्क आलेला नाहीये, तरी देखील बल एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे म्हणजे चुंबकाकडून या तिन्ही लोखंड, निकेल, कोबाल्टच्या वस्तूंवरती लावलं गेलं. मग हे होतं असंपर्क बल. अजून कोणतं आहे? गुरुत्वीय बल. आपणा सर्वांना माहित आहे, की कोणतीही वस्तू जरी टाकली पृथ्वीवरून, तर ती पृथ्वीकडे खेचली जाते. प्रत्यक्षामध्ये जेव्हा पृथ्वीचा आणि त्या वस्तूचा संपर्क जरी तुटला, तरी देखील पृथ्वीकडून त्या वस्तूवरती बल लावलं जातं. आणि हे गुरुत्वीय बल सुद्धा असंपर्क बलाचं काय आहे? उदाहरण आहे. तिसरा प्रकार आहे स्थितिक विद्युत बल. आपणा सर्वांना माहित आहे, की घर्षणामुळं जे बल तयार होतं, त्याला आपण स्थितिक विद्युत म्हणतो, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. इथं सुद्धा जरी एक वस्तू दुसऱ्या वस्तूच्या थेट संपर्कात नसली, तरी देखील एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे फक्त घर्षणामुळे बल प्रयुक्त होतं आणि हे आहे स्थितिक विद्युत बल. तर अशा पद्धतीनं संपर्क बल आणि असंपर्क बल हे बलाचे 2 मुख्य प्रकार आहेत, हे आपण पाहिलं. संपर्क बलामध्ये एक वस्तू दुसऱ्या वस्तूच्या थेट संपर्कामध्ये असते. असंपर्क बलामध्ये 2 वस्तूंचा थेट संपर्क नसतो. परंतु तरी देखील एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त केलं जातं. संपर्क बलाची उदाहरणं आपण पाहिली, स्नायुबल, घर्षण बल आणि असंपर्क बलाची आपण उदाहरणं पाहिली, चुंबकीय बल, गुरुत्वीय बल आणि स्थितिक विद्युत बल. तर इथपर्यंत आपल्या लक्षात आलेलं असेल. तर आपण पुढे जाऊया. तर संपर्क बलामध्ये आपण 2 प्रकार पाहिले होते, घर्षण बल आणि स्नायू बल. मग स्नायू बल काय आहे? तर उचलणं, ढकलणं, ओढणं, हातांचे स्नायू वापरून काही क्रिया असतील, पायांचे स्नायू वापरून ज्या क्रिया असतील, ज्या ठिकाणी स्नायूंचा वापर होतो आणि एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूवरती डायरेक्ट बल प्रयुक्त केलं जातं, त्यावेळेला त्याला आपण संपर्क बल म्हणतो. स्नायूंचा वापर केल्यामुळे स्नायू बल असं म्हणतो. हा जो स्नायू बलाचा प्रकार आहे तो संपर्क बलामध्ये येतो. आणि घर्षण बल काय आहे बघा, प्रत्येक गतिमान वस्तूच्या विरुद्ध दिशेने जे बल कार्य करतं, त्याला घर्षण बल असं आपण म्हणतो. म्हणजे 2 वस्तू जेव्हा एकमेकांवर घासल्या जातात, त्यावेळेला जेव्हा एक वस्तू असते ती गतिमान असते, परंतु त्याच्या गतीला विरुद्ध दिशेनं जे गतिमान वस्तूच्या विरुद्ध दिशेनं जे कार्य करत असतं, ते जे बल असतं त्याला घर्षण बल असं आपण म्हणतो. जर घर्षणच नसतं तर चालणं शक्य झालं नसतं. आपण चालताना पायानं जमिनीला मागं ढकलतो. म्हणजे बघा, प्रत्येक वस्तू जेव्हा दुसऱ्या वस्तूवर घासली जाते, त्याच वेळेला तिथं घर्षण बल निर्माण होते. मग अशा वेळेला एक वस्तू गतिमान असते आणि तिच्या विरुद्ध दिशेनं घर्षण बल हे काम करत असतं. आणि त्या घर्षण बलामुळंच ती गतिमान वस्तू काय करते? पुढं जाऊ शकते. मग इथं देखील दोन्ही वस्तू एकमेकांच्या थेट संपर्कात असतात. त्यामुळे हे जे घर्षण बल आहे ते
संपर्क बल आहे. आता पुढचा प्रकार आपण पाहिला. असंपर्क बल. असंपर्क बल म्हणजे ज्या वस्तू एकमेकांच्या संपर्कात नाहीयेत, पण तरी देखील एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त केलं जातं. पहिला प्रकार आहे बघा चुंबकीय बल. लोखंड, निकेल, कोबाल्टच्या वस्तू काय होतात? चुंबकाकडे आकर्षित होतात. मग हे जे चुंबकीय बल आहे, हे देखील असंपर्क बलाचं उदाहरण आहे. पुढचं गुरुत्वीय बल. पृथ्वीवरून टाकलेली कोणतीही उंचावर टाकलेली वस्तू ही पृथ्वीकडे पुन्हा येते. आता इथं उदाहरण आपण दाखवलंय झाडावरून पडणारा नारळ. मग प्रत्येक झाडांवरून पिकलेली जी फळं खाली पडतात, फुलं खाली पडतात किंवा अगदी एखादा पक्षी आकाशात उडतोय आणि अचानक त्याला काहीतरी दुखापत झाली, इजा झाली, तरी देखील तो काय होतो? जमिनीवरती खेचला जातो, खाली पडतो. मग हे जे बल आहे पृथ्वीचं त्याला आपण काय म्हणतो? गुरुत्वाकर्षण बल म्हणतो. इथं डायरेक्ट त्या वस्तूवरती बल प्रयुक्त होत नाही. परंतु हे जे हा जो प्रकार आहे म्हणजेच स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. इथं काय होतं? तर घर्षणामुळे एका वस्तूचं आणि एका वस्तूकडे दुसऱ्या वस्तू आकर्षित होतात. आपल्याला माहिती आहे रेशमी दांडीचा, एबोनाईटचा दांडीचा वगैरे आपण प्रयोग केलेला आहे, की रेशमी कापडावर एबोनाईटची दांडी घासली आणि नंतर कागदाचे तुकडे जर त्याच्या जवळ नेले तर ते त्याला आकर्षित होतात. मग त्याच पद्धतीनं डोक्याला तेल लावलंय आणि आपण कंगवा घासला. अगदी सर्वांनी हा लहानपणी शाळेमध्ये केलेला प्रयोग आहे. आपली कंपास पट्टी कंपासामधली पट्टी जी असते ती डोक्यावर घासली, कंगवा डोक्यावर घासला, तुमच्या डोक्याचं तेल आणि त्या तेलाचा घर्षण झालेलं आहे कंगव्याशी, त्याच्यामुळे त्याच्यात घर्षण बल निर्माण आहे. मग असा कंगवा जेव्हा कागदांच्या तुकड्यांजवळ आपण नेतो, त्याला ते तुकडे काय होतात? त्याला चिटकतात. मग हे कशाचं उदाहरण आहे? तर हे स्थितिक विद्युत बलाचं उदाहरण आहे. संपर्क बलाची 3 उदाहरणं आहेत बघा. पहिलं आहे चुंबकीय बल, दुसरं आहे गुरुत्वीय बल आणि तिसरं आहे स्थितिक विद्युत बल. थेट संपर्क जरी आला नाही, तरी देखील एक वस्तू दुसऱ्या वस्तूवरती बल प्रयुक्त करते. त्याला असंपर्क बल असं म्हणतात. पुढचा प्रकार आहे बलाचं संतुलन. काही बल ही संतुलित असतात आणि काही बल असंतुलित असतात. म्हणजे काय बघा, जेव्हा दोन्ही बाजूंनी समान बल लावलं चाललंय, तेव्हा त्या वस्तूची स्थितीच बदलत नाहीये. म्हणजे बघा, एक कपाट आहे समजा, उदाहरण सांगते मी. एक कपाट आहे, एकीकडनं 3-4 मुलं ढकलतायत, दुसरीकडून पण 3-4 मुलं ढकलतायत. हे आणि ते जे कपाट आहे ते जागेवरून हललेलंच नाही. त्या वस्तूची स्थिती बदललीच नाही. तर इथं काय झालं? संतुलित बल निर्माण झालं. म्हणजे दोन्हीही बाजूंनी प्रयुक्त केलेलं बल हे एकसारखं असल्यामुळे त्याचा जो नेट फोर्स आहे तो 0 होतो. F1 इज इक्वल टू F2. अजून एखादं साधं सोपं उदाहरण सांगते. समजा 2 संघ आहेत आपल्या वर्गातले आणि ते रस्सी खेच खेळतायत. अगदी समान तुल्यबळ अशा आपण 2 गटांची विभागणी केलेली आहे. इकडे पण 10 मुलं आहेत, इकडे पण 10 मुलं आहेत आणि ते मुलं रस्सी खेच करतायत. दोघांनीही एकमेकांवरती विरुद्ध दिशेनं बल लावलं. परंतु आहे ती दोरी इकडेही हलली नाही, तिकडेही हलली नाही. स्थिती बदलली नाही, तर इथं जे बल आहे त्याला आपण संतुलित बल म्हणतो. मग असंतुलित बल म्हणजे काय बघा? जेव्हा एका बाजूकडचं बल जास्त लागतं, तेव्हा वस्तू जास्त बल जिकडं आहे तिकडं सरकते. मग याला असंतुलित बल असं म्हणायचं. इथं जर तुम्ही उदाहरण पाहिलं तर F1 इज बिगर दॅन F2. म्हणजे F1च्या बाजूचं जे बल आहे ते जास्त लावलं गेलंय. मगाशी जे आपण उदाहरण घेतलं तेच घेऊया पुन्हा. एकीकडे आपण 4 मुलं रस्सी खेचसाठी उभा केली आणि एकीकडे 10 मुलं रस्सी खेचसाठी उभा केलेली आहेत. मग क्वाईट अँड ऑब्व्हियस आहे की जिकडं 10 मुलं आहेत तिकडं त्यांचं बल जास्त होणार आणि ती जी 4 मुलं दुसऱ्या बाजूला आहेत, ती 10 मुलं जिकडं असतील तिकडं खेचली जातील. 10 मुलांचं बल हे जास्त लावलं जाईल आणि त्यामुळं जिकडे जास्त बल आहे तिकडे काय होईल? ती दोरी खेचली जाईल. इथं जे बल निर्माण झालं ते असंतुलित बल आहे. एकीकडचं जास्त आहे, एकीकडचं कमी आहे आणि त्यामुळे वस्तू जास्त बलाच्या दिशेने सरकते. याला म्हणतात असंतुलित बल. तर 2 प्रकारची बलं पाहिली आपण.
संतुलित बल आणि असंतुलित बल. पुढे जाऊयात. गतीच्या नियमांमध्ये सुद्धा आपण हा नियम पाहिलेला होता बघा. जडत्व म्हणजे काय, जडत्व काय असतं. बघा, कोणतीही वस्तू जेव्हा स्थिर असते त्यावेळेला त्याला स्थिर राहायला आवडतं. म्हणजे ती वस्तू कायम स्थिर राहण्याचा प्रयत्न करते. ही त्या वस्तूची प्रवृत्ती असते. एखादी वस्तू जर एखादी वस्तू जर गतिमान असेल तर त्या वस्तूला सतत गतिमान राहायलाच आवडतं. म्हणजे प्रत्येक वस्तू ज्या स्थितीत आहे ती स्थिती मेंटेन ठेवण्याचा किंवा त्याच स्थितीत राहण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असते. ती त्याची प्रवृत्ती असते आणि त्याच्या प्रवृत्तीला जडत्व असं म्हणतात. वस्तूची आहे त्या स्थिर स्थितीत राहण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व, किंवा वस्तूची आहे त्या गतिमान स्थितीमध्ये राहण्याची सुद्धा जर प्रवृत्ती असेल त्याला आपण जडत्व असं म्हणतो. बलाच्या अभावी स्थिर वस्तू स्थिर राहते आणि गतिमान वस्तू गतिमान राहते. जर जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स, बाहेरचं बल लावलं जात नाही तोपर्यंत स्थिर वस्तू स्थिर राहते आणि गतिमान वस्तू गतिमान राहते. उदाहरण, आता हे तर आपण सर्वांनी लहानपणी केलेलं आहे. एक पोस्ट कार्ड घ्या, एक काचेचा ग्लास घ्या. पोस्ट कार्ड वरती काय करा, 5 रुपयाची कॉईन ठेवा आणि त्या पोस्ट कार्डला टिचकी मारा. टिचकी मारल्याबरोबर पोस्ट कार्ड उडून पडतं आणि ही जी कॉईन आहे ती तशीच राहण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे डायरेक्ट ती काय होते, खाली ग्लासमध्ये पडते. ग्लासमध्ये पाणी घेतलं नाही तरी चालेल. हा प्रयोग खूप छान आहे. आपण सर्वांनी शाळेमध्ये हा केलेला आहे. मग ही जी स्थिर वस्तू आहे ती स्थिर राहण्याचा प्रयत्न करते. मग याला आपण काय म्हणतो, त्या वस्तूच्या या प्रवृत्तीला आपण जडत्व असं म्हणतो. मग समजा एखादा तुमच्या वर्गामध्ये फॅन लावलाय, घरामध्ये फॅन लावलाय, फॅनचं बटन बंद केलं तरी देखील बराच वेळ फॅनची पाती फिरत राहतात. म्हणजेच काय, गतिमान वस्तू गतिमान राहण्याचा प्रयत्न करते. ती त्याच प्रवृत्तीत राहण्याचा प्रयत्न करते आणि या प्रवृत्तीला काय म्हणतात, जडत्व म्हणतात. आता वर व्याख्या काय केली आहे बघा. जडत्व म्हणजे बदलाला विरोध. म्हणजे स्थिर वस्तू पटकन गतिमान होऊ इच्छित नाही, गतिमान वस्तू पटकन स्थिर होऊ इच्छित नाही. तसं होण्यासाठी, त्यांची प्रवृत्ती बदलण्यासाठी, स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी, गतिमान वस्तूला स्थिर करण्यासाठी काय असते, बलाची आवश्यकता असते. आणि जडत्व म्हणजे काय, तर बदलाला विरोध. मला वाटतं दोन्ही संकल्पना समजल्या असतील. पुढे जाऊयात आपण. तर हे जे जडत्व असतं ते 3 प्रकारचं असतं. पहिलं आहे विरामावस्थेतील जडत्व. आपण बसमध्ये बसतो. अचानक बस जेव्हा चालू होते, त्याला प्रवासी मागे ढकलले जातात. म्हणजे काय? तर स्थिर वस्तू स्वतःहून गतिमान होऊ शकत नाही. पण ती ज्या वस्तूमध्ये बसली आहे, म्हणजे आता ती व्यक्ती बसमध्ये बसली आहे आणि बस गतिमान झाली. ॲक्चुअली ती व्यक्ती स्थिर बसली होती, बस पण स्थिर होती. पण अचानक बस सुरू झाली. मग ही जी व्यक्ती असते किंवा कुणीही बसलं असेल तर ती मागे फेकलं जाते. का झालं असं? तर त्यांना विरामावस्थेतील जडत्व असं म्हणतात. त्याला त्याची विरामावस्था सोडायची नव्हती, पण अचानक बस गतिमान झाल्यामुळे तोही गतिमान झाला आणि म्हणून हे जे जडत्व होतं त्याला विरामावस्थेतलं जडत्व असे म्हणतात. गतीच्या विरुद्ध दिशेनं ते काम करतं. पुढचं आहे गतीचं जडत्व. इथं बघा एक फॅन दाखवलेला आहे. आता आपण फॅनचं बटन ऑन ठेवलंय, ती ऑनच आहे, गतिमान आहे, पाती फिरतायत आणि तुम्ही बटन बंद केलं तर फिरणारा पंखा बंद केल्यानंतर देखील काही काळ फिरत राहतो. म्हणजे गतिमान वस्तू देखील स्वतःहून थांबत नाही. ज्यावेळेला त्याच्यातला इलेक्ट्रिसिटी करंट काढून घेतला जातो तरी देखील थोडा वेळ ती काय करते, ती पाती काय करतात, फिरत राहतात. म्हणजे गतिमान वस्तू थोडा वेळ गतिमान राहण्याचाच प्रयत्न करते, ती पटकन स्थिर होऊ शकत नाही. पुढचं आहे दिशेचं जडत्व. वस्तू आपली दिशा बदलण्यासाठी देखील विरोध करते. वाहन जर अचानक वळवलं, आपण सगळेजण बसलोय गाडीमध्ये, एखाद्या दिशेला अचानक गाडी वळली की त्याच्या विरुद्ध दिशेने माणूस फेकला जातो किंवा ढकलला जातो. हे काय आहे, दिशेचं जडत्व आहे. हे जडत्वाचे 3 प्रकार आहेत. जडत्व म्हणजे बदलाला विरोध. आता दाब काय आहे बघा. बल आणि दाब याच्यामध्ये काय बदल आहे बघा. दाब ही देखील एक संकल्पना आहे आणि ती पण बलावरतीच आधारित आहे. परंतु विशिष्ट क्षेत्रफळामध्ये लावलेलं बल म्हणजे दाब बघा. दाब म्हणजे काय? बलाचं केंद्रीकरण. केंद्रीकरण म्हणजे काय बघा. क्षेत्रफळ जर वाढवलं तर दाब कमी होतो. क्षेत्रफळ जर कमी केलं तर दाब वाढतो.
म्हणजेच काय बघा, विशिष्ट क्षेत्रफळामध्ये जे बल लावलं जातं त्याला दाब असं म्हणतात. आणि दाबाची व्याख्या जर आपण विचार केला त्याचा, तर एकक पृष्ठभागावरती प्रयुक्त झालेली उपलाविता किंवा बल, एकक पृष्ठभागावरती लावलं गेलेलं बल म्हणजे दाब. दाब बरोबर बल अपॉन ज्याच्यावर बल लावलं आहे ते क्षेत्रफळ. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. मग ह्याचं दाबाचं SI युनिट काय आहे बघा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. दाब पास्कल मध्ये सुद्धा मोजतात. आणि वातावरणीय दाबाचा जर विचार केला तर तो बार मध्ये मोजतात. मग पुढे जाऊया आपण, क्षेत्रफळ आणि दाब आणि त्याची व्यावहारिक उदाहरणं म्हणजे काय. बघा, पहिलं उदाहरण दिलंय मी मगाशी जसं म्हणाले, की पृष्ठभाग जर मोठा असेल तर दाब कमी पडतो आणि पृष्ठभाग जर लहान असेल तर दाब जास्त पडतो. उंट हा आपल्याला माहितीये वाळवंटातील जहाज असं आपण त्याला म्हणतो. त्याचं अनुकूलन झालेलं आहे वाळवंटामध्ये राहण्यासाठी. मग हा जो उंट असतो त्याचे तळवे पसरट असतात. मग ते पसरट असण्यामागं काय कारण आहे, तर उंटाचं जे वजन आहे ते जास्त पृष्ठभागावरती पडतं आणि वाळूवर पडणारा जो दाब आहे तो कमी होतो. वाळू ही निसरडी असते आणि त्यामुळं अशा भागावरती त्याचे तळवे पसरट असल्यामुळं काय होतं, जास्त पृष्ठभागावरती उंटाचं वजन पडतं आणि वाळूवर पडणारा जो दाब आहे तो कमी झाल्यामुळं त्याला त्या वाळूमध्ये चालणं सहज होतं. आणि ते तळवे पसरट असतात आणि सपाट असतात, त्यामुळे तो जो उंट आहे तो चालू शकतो. आता हे उदाहरण कशासाठी घेतलं आपण, तर मोठा जर पृष्ठभाग असेल तर दाब कमी पडतो हे सांगण्यासाठी. मग आता पृष्ठभाग जर लहान आहे, बघा इथं एक खिळ्याचं उदाहरण आहे. खिळा जितका टोकदार असतो तेवढा तो काय करू शकतो, त्याचा दाब जो आहे तो लाकडावर जास्त पडतो. जितका खूर खिळा आहे, जितका टोकदार तो खिळा आहे, तो काय करू शकतो, सहज त्या लाकडामध्ये घुसू शकेल, भिंतीमध्ये घुसू शकेल. पण जर समजा खिळा बोथट आहे तर तो पटकन घुसत नाही. मग असं का? कारण बघा पुन्हा तेच येत, जितका पृष्ठभाग लहान आहे, जितकं त्याला टोक आहे तितकं ते काय करू शकतं, जास्त दाब निर्माण करू शकतो. जर एखादा खिळा बोथट आहे, अगदी आपण साडीच्या पिनचा जरी विचार केला, जेव्हा आपण पिन टोचतो, एखाद्या कागदाला लावतोय, एखाद्या साडीच्या निऱ्यांना लावतोय, तर त्यावेळेला ती खूर जितकी असेल पिन, जितकी टोकदार असेल, तितकं त्याला क्षेत्रफळ कमी लागते आणि ती काय करू शकते, सहज त्याचा दाब पडू शकतो. पण जर एखादी बोथट असेल तर आपण म्हणतो बघा ही खूप बोथट आहे, ती नाही घुसू शकत पटकन. मग आता जर खिळा जर बोथट घेतला आपण, तो पटकन लाकडामध्ये किंवा भिंतीमध्ये जाणारच नाहीये. का जाणार नाही? कारण त्याचा जो दाब आहे तो कमी पडतो आणि त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते जास्त झालेलं असतं आणि म्हणून जितका लहान पृष्ठभाग असेल तेवढा दाब अधिक पडतो आणि जितका मोठा पृष्ठभाग असेल तितका दाब कमी पडतो. आता वातावरणीय दाब काय असतो बघा. समुद्र सपाटीपासून आपण जसजसे वर जातो तसतसा हवेचा दाब हा कमी होत जातो आणि समुद्र सपाटीवरती 10⁵ पास्कल म्हणजेच 1 बार इतका समुद्र सपाटीवरती दाब असतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती हवेच्या आवरणामुळे जो दाब निर्माण होतोय त्यालाच आपण काय म्हणतो, वातावरणीय दाब असं म्हणतो. तर पुढचा एक मुद्दा आहे बघा, प्लावक बल. प्लावक बल काय असतं बघा. कोणतीही वस्तू जर आपण पाण्यामध्ये टाकली तर पाणी काय करत असतं, त्या किंवा कोणत्याही द्रवामध्ये एखादी वस्तू आपण टाकली तर बुडालेली एखादी जी ती वस्तू आहे त्याला ते द्रव जे असतं ते वरच्या दिशेने ढकलत असतं आणि हे द्रव त्याला जे वरच्या दिशेने ढकलतं त्या बलाला काय म्हणतात, प्लावक बल असं म्हणतात. पाण्यात किंवा द्रव्यामध्ये बुडलेल्या वस्तूवर खालून वरच्या दिशेने जे कार्य करणारं बल असतं त्याला प्लावक बल असं म्हणतात. रिकामी बाटली पाण्यावर तरंगते कारण पाण्यातून मिळणारे वरच्या दिशेचे प्लावक बल हे बाटलीच्या खालच्या दिशेच्या वजनापेक्षा जास्त असते. एवढं अवघडात जाण्यापेक्षा आपण काय म्हणतो,
की एखादा चेंडू घेतलाय आपण, एक रबरी चेंडू घेतला आणि एक प्लास्टिकचा चेंडू घेतला आणि दोन्ही चेंडू आपण काय केले, एका पाण्याच्या बादलीमध्ये टाकले. तर आपल्या लक्षात येतं की प्लास्टिकचा चेंडू हा तरंगत राहतो आणि जो रबरी चेंडू आहे किंवा अगदी लोखंडी जर धातू घेतला, तुम्ही धातूचा गोळा घेतला, चेंडू घेतला, तर तो खाली जाईल. का? कारण ज्याचं वजन कमी आहे ती वस्तू वर वर राहते. ज्याचं वजन जास्त आहे ती वस्तू खाली राहते. पण प्रत्येक वस्तू जेव्हा पाण्यामध्ये बुडते किंवा एखाद्या द्रवामध्ये बुडते, त्यावेळेला खालून वरच्या दिशेने त्याच्यावरती एक बल काम करतं, बल कार्य करत असतं आणि त्या बलाला काय करतो आपण? प्लावक बल असं म्हणतो. मग हे प्लावक बल कशावर अवलंबून असतं ते आपण बघूया. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, द्रवामध्ये बुडणाऱ्या वस्तूचं आकारमान जितकं जास्त असतं, तितकं प्लावक बल जास्त असतं. आता इथं 2 वस्तू दाखवलेल्या आहेत. प्लावक बल हे काय करतं, कायम लंब गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने ते कार्य करायला लागलंय आणि ते काय करतंय, लंबरूप दिशेने, द्रव वरच्या दिशेने लंबरूप बल प्रयुक्त करतंय. त्याला प्लावक बल असं म्हणतात. तर एक वस्तू दाखवलेली आहे, द्रवामध्ये बुडालेली एक वस्तू दाखवलेली आहे. द्रवामध्ये बुडणाऱ्या वस्तूचं आकारमान जितकं जास्त असतं, तितकं प्लावक बल सुद्धा जास्त असतं. मग आता इथं द्रवाची घनता दाखवलेली आहे. एक साधं पाणी घेतलेलं आहे आणि एक दुसरं जे आहे ते मिठाचं पाणी आहे. हा प्रयोग आपण बऱ्याचदा केलेला आहे. की 2 पसरट भांडी घ्या, एकामध्ये भरपूर मीठ टाका आणि 2 बटाटे घ्या किंवा कोणतंही फळ घ्या. तर जे साधं पाणी आहे त्याच्यामध्ये काय होतं, त्याची जी घनता असते, अ, साध्या पाण्याची घनता आणि मिठाच्या पाण्याची घनता. तर साध्या पाण्यामध्ये ती वस्तू बुडते, परंतु मिठाच्या पाण्यामध्ये काय असतात? क्षार असतात. त्यामुळे द्रवाची घनता जितकी जास्त, तितकं प्लावक बल सुद्धा काय करतं त्याच्यावर जास्त प्रयुक्त केलं जातं आणि म्हणून ती वस्तू मिठाच्या पाण्यामध्ये काय होते? तरंगत राहते. त्याची क्षारता, त्याची घनता ही वाढलेली असते मिठाच्या पाण्यामध्ये आणि म्हणून प्लावक बल देखील जास्त प्रयुक्त केलं जातं आणि म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये जी वस्तू असेल किंवा एखादं फळ असेल, तर ते काय होतं? तरंगत राहतं. मग आता याच्याबद्दल एक सांगायचं असं, की आर्किमिडीजचं तत्व देखील ह्या प्लावक बलावरतीच आधारित आहे बघा. तो जो प्रयोग आहे, मला म्हणजे सांगायला आवडेल, की आर्किमिडीज नावाचे एक शास्त्रज्ञ होते. ते ग्रीक शास्त्रज्ञ आणि गणिती होते. तर त्यांनी देखील बघा, त्यांचा एक शोध खूप प्रसिद्ध आहे. तर आर्किमिडीज ज्या राजवाड्यामध्ये काम करत असतात, त्या राजांचा राज्याभिषेक असतो आणि त्यावेळेला महाराज काय सांगतात, की त्या गावातील जो सर्वात प्रसिद्ध सोनार असतो त्याला बोलवून घेतात आणि म्हणतात, की "तू माझ्यासाठी राजमुकुट तयार कर." आणि राजमुकुट तयार केला जातो. राजमुकुट जेव्हा तयार होतो, त्यावेळेला राजाने जेव्हा तो मुकुट घातलेला असतो, त्यावेळेला राजाला पुन्हा-पुन्हा वाटत असतं, की अ, हा जो राजमुकुट आहे, त्याच्यातल्या सोन्याची शुद्धता आपण तपासायची कशी? आणि पुन्हा-पुन्हा त्यांना असं वाटत असतं, की जरी आपण व्यापाऱ्याला सांगितलं विश्वासानं, तरी देखील नक्कीच कुठेतरी भेसळ झालेली आहे. पण राजाला ते व्यक्तही करता येत नसतं आणि ते शोधूनही काढता येत नसतं. मग तो जो व्यापारी असतो, तो राजमुकुट देतो आणि निघून जातो. त्यानंतर अ, अ, राजा पुन्हा एकदा सर्व सेनापतींना आणि सरदारांना बोलवतो आणि म्हणतो, "कुणीही ह्याचं उत्तर शोधून काढा." पण मला असं वाटतं, की या राजमुकुटाची जेव्हा निर्मिती केली गेली, त्याच्यामध्ये थोडीफार भेसळ झालेली आहे आणि ती भेसळ ओळखायची कशी? आणि ते 100% शुद्ध नाहीये, हे सिद्ध कसं करायचं? ते जो कोणी शोधून दाखवेल, त्याला माझ्याकडून चांगलं बक्षीस मिळेल. आणि मग त्या राजदरबारामध्ये आर्किमिडीज हे गणिततज्ञ असतात आणि मग ते विचार करू लागतात. खूप दिवस ते विचार करत असतात आणि विचार केल्यानंतर एक दिवस अचानक ते जेव्हा अंघोळ करत असतात, त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं, की जितकं एखाद्या आणि ते बाथ टबमध्ये बहुतेक काहीतरी अंघोळ करत असतात आणि त्यांच्या लक्षात येतं जितका वजनाची वस्तू त्या पाण्यामध्ये आपण टाकतो, तितकं पाणी बाहेर ढकललं जातं. मग जर समजा एखादा 50 किलोचा सोन्याचा तुकडा आपण पाण्यात टाकला, तर ते 50 किलो पाणी बाहेर टाकेल. आणि मग ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते आणि ते युरेका, युरेका असं म्हणत बाथटबमधून बाहेर पळत सुटतात. त्यांचं सांडणारं पाणी जे आहे बाथटबमधून बाहेर सांडणारं पाणी, त्याच्यावरून त्यांना तो शोध लागतो. आणि युरेका, युरेका असं म्हणत ते ओरडत राजवाड्याकडे जातात. अंगावर कपडे घालायचं सुद्धा त्यांना भान नसतं. युरेका याचा अर्थ आहे मला मिळालं. आणि त्यांना राजाला त्या त्या तत्क्षणी सांगायचं असतं, की शुद्धता आपण कशी ओळखू शकतो एखाद्या वस्तूची. आणि मग
तो राजमुकुट पुन्हा मागवला जातो आणि त्याच्या सोन्याच्या शुद्धतेची तपासणी केली जाते. आणि हे जे त्यांचं काम आहे, त्यामुळे आर्किमिडीज खूप प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक भूमितीतली आणि यांत्रिकीमधील कामं केलेली आहेत. तरफ, कप्पी हे जे प्रकार आहेत, आपणा सर्वांना माहित आहे तरफ, उतरण, कप्पी हे आपल्याला अभ्यासाला सुद्धा आहे बघा. हे सर्व गोष्टींचा शोध हा आर्किमिडीज यांनी लावलेला आहे. आणि त्यांनी काय केलं, की हे जे ग्रीक सैन्य होतं, ग्रीक राजा होता, त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेचा, त्यांच्या ज्ञानाचा कायम उपयोग करून दिला. आणि म्हणून अ, हे जे आर्किमिडीजचं तत्व आहे, ते देखील प्लावक बलाशी काही प्रमाणात संबंधित आहे. त्यामुळं कथा सांगितली तुम्हाला. तर पुढे जाऊयात आपण. निसर्गाच्या शक्तीचा अद्भुत समतोल. तर इथं जर तुम्ही बघितलं तर एक मोठी बोट आहे आणि बोटवर बरंच साहित्य आहे. मग पुढे जे जातंय ते इंजिनाचं बल आहे ते त्या बोटीला पुढे घेऊन चाललेलं आहे. पाण्यामध्ये काय आहे, पाण्याच्या खाली गुरुत्वीय बल त्याच्यावरती काम करायला म्हणजे ती बोट जी आहे ती गुरुत्वीय बलामुळे खाली ओढली चालली आहे. पण तेवढंच प्लावक बल देखील खाली पाण्याकडून बोटीवरती प्रयुक्त केलं जातंय. पाण्याचं आणि बोटीचा घर्षण होतंय. म्हणजे एवढ्या सगळ्या बलांचं संतुलन तिथं होत आहे आणि ती वस्तू काय चाललेली आहे, पुढं चाललेली आहे. या सर्व अदृश्य शक्तींच्या अचूक संतुलनामुळे अवाढव्य देखील जहाजे जरी असली तरी देखील ती समुद्रावरती सुरक्षितपणे काय करू शकतात, प्रवास करू शकतात. एका गोष्टीवर एकच बल काम करतं असं पण नाही म्हणू शकत. म्हणजे बघा, आता ह्या बोटमध्ये जे इंजिन आहे त्या इंजिनाचं बल आहे. खाली गुरुत्वीय बल काम करायला लागले व पाणी त्या वस्तूला वर ढकलायला लागले, तिथून प्लावक बल काम करायला लागले, घर्षण बल काम करायला, अशी वेगवेगळ्या प्रकारची जी बलं आहेत, ती त्या जहाजावरती प्रयुक्त केली जातात आणि तरी देखील ते जहाज काय करतंय, सुरक्षितपणे प्रवास करत. तर आज आपण काय शिकलो बघा, पुन्हा एकदा बघूयात. आपण पाहिलो की बल म्हणजे काय? अ, स्थिर वस्तू काय असते, गतिमान वस्तू काय असते. प्रत्येक वस्तू ही स्वतःच्या प्रवृत्तीला म्हणजे स्वतःची स्थिर राहण्याची प्रवृत्ती असेल किंवा गतिमान राहण्याची प्रवृत्ती असेल, त्याच्या बदलाला विरोध करतं. त्याला आपण जडत्व म्हणतो. म्हणजे बघा, बल वस्तूची गती किंवा दिशा बदलू शकतं आणि जडत्व काय करतं, या बदलाला नैसर्गिक विरोध करतं. बल आणि जडत्व या संकल्पना बघितल्या. बलाचे प्रकार पाहिले आपण. संपर्क बल, असंपर्क बल त्याच्यातले उपप्रकार पाहिले. जडत्व पाहिलं, जडत्वाचे प्रकार पाहिले आपण. त्यानंतर दाब म्हणजे काय? दाब कशा पद्धतीनं काम करतं? दाब आणि बल याच्यामध्ये काय रिलेशन आहे? काय सहसंबंध आहे? हे आपण बघितलं. त्यानंतर प्रत्येक पाण्यामध्ये टाकलेली जी वस्तू असते, त्या वस्तूला वर ढकललं जातं आणि ते जे बल आहे त्याला आपण प्लावक बल म्हणतो. ही जी वर ढकलणारी शक्ती आहे त्याला प्लावक बल म्हणतो. ती वस्तूचा आकारमान आणि द्रवाच्या घनतेवरती अवलंबून असते. हेही आपण पाहिलं. तर बल आणि दाब याच्यातल्या सर्व संकल्पना आज आपण पाहिलेल्या आहेत. तर आपण काय करूया, याच्यावर आधारित एक थोडे प्रश्न घेऊयात. याच्यावरती 50 प्रश्नांची पीडीएफ आपण अपलोड करत आहोत. तर ती सुद्धा तुम्ही नक्की पहा.
चला पहिला प्रश्न पाहूयात आपण. नाही, प्रश्न घेत होते त्यामुळं ती स्लाइड बदलावी लागते सर, त्यामुळे आवाज आला नाही. पहिला प्रश्न आहे, बलाचे एसआय एकक काय आहे? जूल, न्यूटन, वॉट, पास्कल. बरोबर आहे. बलाचं जे एकक आहे ते न्यूटन आहे बघा. पुढचा प्रश्न आहे, वस्तूच्या स्थितीमध्ये बदल घडवून आणणाऱ्या बाह्य घटकाला काय म्हणतात? ऊर्जा, दाब, बल की क्षेत्रफळ? सी बरोबर आहे. स्थिर वस्तू गतिमान करणं आणि गतिमान वस्तू स्थिर करणं याच्यासाठी जो बाह्य घटक वापरला जातो किंवा जे परिमाण वापरलं जातं त्याला आपण बल असं म्हणतो. बरोबर आहे सर. पुढचं, संपर्क बलाचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? चुंबकीय बल, घर्षण बल, गुरुत्वीय बल, स्थितिक विद्युत बल. संपर्क बलामध्ये दोन वस्तू एकमेकांच्या थेट संपर्कात असतात बघा. बरोबर आहे. बरोबर आहे. हे संपर्क बलाचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. दोन पृष्ठभागांमधील घर्षण कमी करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? वाळू, वंगण, पाणी, दगड. आता हे आपल्याला माहित आहे की कोणत्याही दोन पृष्ठभागांमधील जर घर्षण आपल्याला कमी करायचं आहे तर कशाचा वापर करतो आपण? वंगणाचा वापर करतो. अगदी यंत्र जरी असली आणि त्या यंत्राचे दोन भाग एकमेकांवर जर घासले जात असतील तर ते घर्षण कमी करण्यासाठी सुद्धा आपण वंगणाचा वापर करतो. पाचवा प्रश्न बघा, वस्तूवर कार्य करणाऱ्या बलामुळे खालीलपैकी काय बदलू शकतं? वस्तूचा आकार, वस्तूची चाल, वस्तूची दिशा की सर्व? बरोबर आहे वैष्णवी मॅडम. सर्व बदलू शकतं, आकार बदलू शकतो, चाल बदलू शकते आणि दिशा देखील बदलू शकते. बरोबर आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो जडत्वावर आहे बघा. वस्तूच्या विराम अवस्थेमध्ये राहण्याच्या वृत्तीला काय म्हणतात? स्थिर राहण्याच्या वस्तूच्या प्रवृत्तीला बरोबर आहे जडत्व असं म्हणतात. रोहिणी मॅडम बरोबर आहे. पुढं, चालत्या बसमध्ये अचानक ब्रेक लावला तर प्रवासी हे पुढे झुकतात, हे कशाचं उदाहरण आहे? गतीचं जडत्व, विराम अवस्थेचं जडत्व, दिशेचं जडत्व की गुरुत्वाकर्षण? बरोबर आहे. विराम अवस्थेचं जडत्व आहे. नाही, चालत्या बसमध्ये ब्रेक लागला तर गतीचं जडत्व आणि समजा थांबलेली बस आहे आणि अचानक प्रवास चालू झालाय तर मात्र ती जी आहे ती विराम अवस्थेचं जडत्व आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येईल बघा, चालत्या बसमध्ये जर ब्रेक लावला आणि प्रवासी पुढे झोकले तर इथं गतीचं जडत्व येणार आहे. जडत्व हे वस्तूच्या कोणत्या गुणधर्मावर अवलंबून असते? आकार, वस्तुमान, वेग की रंग? बरोबर आहे बघा, वैशाली गुरव मॅडम बरोबर आहे. जडत्व हे वस्तूच्या वेगावरती अवलंबून असते. स्थिर आणि गतिमान या दोनच गोष्टींवरती जडत्व अवलंबून असतं बघा. त्याच्यात आकार, रंग, वस्तुमान याचा काहीही संबंध नाही. पंखा बंद केल्यावरती काही वेळ फिरत राहतो, हे कोणत्या जडत्वाचं उदाहरण आहे? बरोबर, गतीचं जडत्व. पुढं, दाबाचं सूत्र काय आहे? दाब बरोबर काय? बघा, P इज इक्वल टू एफ अपॉन ए असं त्याचं सूत्र आहे. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. दाबाचं एसआय युनिट काय आहे? दाब कशामध्ये मोजला जातो? आता आपण पाहिलंय बघा मगाशीच. बरोबर. दाबाचं जे एसआय युनिट आहे त्याला आपण पास्कल असं म्हणतो. क्षेत्रफळ कमी केलं तर दाबावर काय परिणाम होतो?
उत्तर लगेच येतात बघा. क्षेत्रफळ कमी केलं तर दाब वाढतो. सुरीने फळ कापताना सुरीची धार बारीक का असते? क्षेत्रफळ वाढवण्यासाठी, दाब वाढवण्यासाठी, बल कमी करण्यासाठी का सौंदर्य वाढवण्यासाठी? जितकी धार कमी तितका दाब वाढतो. त्यामुळे कोणतीही वस्तू असेल, टोकदार असेल किंवा धारदार असेल, त्याची धार जितकी बारीक, त्याचं टोक जितकं बारीक, तितकं त्याचा काय वाढत असतो? दाब वाढत असतो. वातावरणीय दाब मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात? आपण मगाशी पाहिलं बघा, की वातावरणीय दाब जो असतो, समुद्र सपाटीपासून जास्त वर गेल्यानंतर काय होतं, खाली आल्यानंतर काय होतं? हवेच्या सामान्य परिस्थितीमध्ये पृथ्वीवरती जी हवा दाब प्रयुक्त करते, त्याला वातावरणीय दाब असं म्हणतात. आणि समुद्र सपाटीवरती जो हवेचा दाब असतो, तो 760 मिलीमीटर असतो. जसजसं समुद्र सपाटीपासून वर जातो, तसा दाब कमी होतो. मग प्रश्न असा आहे बघा, की हा वातावरणीय दाब मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात? थर्मामीटर, बॅरोमीटर, हायड्रोमीटर की लॅक्टोमीटर? तर त्याचं उत्तर आहे वातावरणीय दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर वापरतात. तर अशा पद्धतीचे एकूण 50 प्रश्न तुमच्या समोर आहेत. खाली त्याच्या उत्तर तालिका सुद्धा दिलेल्या आहेत. तर तुमचा जो अभ्यास आहे तो तुम्ही काय करू शकता याच्यावरती तपासू शकता. वेगवेगळे प्रश्न आहेत. हे तुम्हाला टी प्रश्नपत्रिकेमध्ये याचा सराव केल्यानंतर याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल आणि तुमचे जे या पाठावरती आधारित मार्क असेल ते कुठेही जाणार नाही. घर्षण बल हे नेहमी गतीच्या टिंब-टिंब दिशेने कार्य करते. समान, विरुद्ध, काटकोनात की खालच्या. घर्षण बल गतीच्या टिंब-टिंब दिशेने कार्य करते. बरोबर आहे बघा. विरुद्ध दिशेने कार्य करते. छान, व्हेरी गुड. तर सर्वांचं लक्ष आहे हे कळालं. तर 4:45 वाजलेले आहेत. आपण बल आणि दाब हा पाठ पूर्ण पाहिलेला आहे. त्याच्यावरचे जवळ-जवळ एक 15-20 प्रश्न देखील आपण पाहिलेले आहेत. तर आपण अ, वेळ न दवडता काय करूया, की पुढच्या कन्सेप्टकडे जाऊयात. पुढची जी कन्सेप्ट आहे आपली तर ती बायोलॉजीशी रिलेटेड आहे. तर आपण आता त्याची सुरुवात तरी करूयात. पाठीमागच्या आपल्या बायोच्या तासामध्ये आपण पाहिलं होतं, की वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी काय असतात. मग या वनस्पतींचं, या प्राण्यांचं वेगवेगळ्या भागामध्ये जे वर्गीकरण आहे, म्हणजे त्यातला प्रत्येक भाग आज हा आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत बघा, की वनस्पतींचे कोणकोणते विविध भाग आहेत, प्राण्यांचे कोणकोणते विविध भाग आहेत, याचा डिटेल अभ्यास आपण करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. प्राण्यांचं वर्गीकरण उत्क्रांतीपासून आपले जे प्राणीसृष्टी आहे, त्या प्राणीसृष्टीमध्ये कोणकोणते प्राणी येतात? आता त्याची प्रमुख दालनं काय आहेत ते बघा. पहिला भाग आहे पोरीफेरा. तर आपल्याला माहित आहे, की 2 प्रकारचे प्राणी असतात. एक असतात समपृष्ठरज्जू, दुसरे असतात असमपृष्ठरज्जू. ते पाठीचा कणा असलेले व्हर्टिब्रेट्स, ज्यांना पाठीचा कणा आहे असे प्राणी, ज्यांना पाठीचा कणा नाही असे प्राणी. तर आज आपण जे पाहणार आहोत ते पाठीचा कणा नसलेले प्राणी म्हणजे असमपृष्ठरज्जू किंवा इनव्हर्टिब्रेट ज्यांना असं आपण म्हणतो, त्या सृष्टीची ही दालनं आहेत. त्यामुळे ह्या प्राणीसृष्टीमध्ये जे 10 प्रकार आहेत, ज्यांना पाठीचा कणा नाही अशा प्राण्यांपासून आपण सुरुवात केलेली आहे. तर अशा प्रकारचे जे 10 प्राणी आहेत, त्याच्यातले काही भाग आज आपण पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे पोरीफेरा, दुसरा आहे सिलेंटराटा, तिसरा आहे प्लॅटिहेल्मिंथिस, चौथा आहे निमॅटोहेल्मिंथिस, पाचवा आहे ॲनिलिडा, सहावा आहे आर्थ्रोपोडा, सातवा आहे मोलुस्का, आठवा आहे इकॅनोडर्माटा, नववा आहे हेमिकॉर्डाटा आणि 10वा आहे कॉर्डाटा. अशा प्रकारचे प्राणी इथं आपल्याला आहेत.
आता दाखवलेले आहेत. प्राणीसृष्टीचे 10 प्रकार आपण पाहिले. मग आता मी जसं म्हणते तसं 2 प्रकार जे आहेत वर्गीकरणातले, प्राणीसृष्टीच्या वर्गीकरणातले 2 प्रकार. त्यात आहेत कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स म्हणजे असमपृष्ठरज्जू, म्हणजे ज्याच्यामध्ये पाठीचा कणा नसतो किंवा पृष्ठरज्जू नसतो, अशा प्रकारचे प्राणी. आणि समपृष्ठरज्जू म्हणजे कॉर्डेट्स, ह्याच्यामध्ये शरीराला आधार देण्यासाठी पाठीचा कणा असतो आणि त्याला आपण कॉर्डेट्स असं म्हणतो. मग याच्यात मेन बदल काय आहेत बघा. पहिला जो बदल सांगितला, पहिला जो फरक सांगितला, तो होता पाठीच्या कण्याचा. असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये हा पाठीचा कणा नसतो, तर पृष्ठरज्जू प्राण्यामध्ये शरीराला आधार देण्यासाठी पाठीचा कणा असतो. दुसरं आहे त्याचे जे ग्रसनी असते किंवा आपण फुफ्फुस म्हणतो श्वसनासाठी जे अवयव असतात, त्याच्यामध्ये असमपृष्ठ प्राण्यामध्ये कल्ले असतात, कल्ले नसतात. ग्रसनीमध्ये कल्ले किंवा विदुरे नसतात. परंतु इकडं मात्र अ, ज्यांना पाठीचा कणा आहे अशा प्राण्यांना मात्र श्वसन करण्यासाठी कल्ले किंवा फुफ्फुसे असे प्रकार असतात. त्यानंतर नॉन कॉर्डेट्स, ज्याच्यामध्ये पाठीचा कणा नाही, अशा पद्धतीचे जे प्राणी आहेत त्यांच्यात जो चेतारज्जू असतो तो काय असतो, भरीव असला तर तो भरीव असतो आणि समोरच्या बाजूला चेतारज्जू असतो. परंतु समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये चेतारज्जू एक असतो, तो पोकळ असतो आणि तो शरीराच्या मागच्या बाजूला असतो. म्हणजे ज्याच्यात पाठीचा कणाच नाहीये त्याचा पुढच्या बाजूला चेतारज्जू असतो आणि ज्याच्यात पाठीचा कणा आहे त्याच्या शरीराच्या मागच्या बाजूलाच काय असतो, चेतारज्जू असतो. हा चेतारज्जू आपल्या मेंदूपर्यंत काय करत असतो, आपले जे संदेश आहेत आपल्या अवयवांचे ते पोहोच करण्याचं काम करतो. आणि त्यानंतर नॉन कॉर्डेट्स मध्ये हृदय असतंच असं नाही, पण जर असलं तर ते मागच्या बाजूला असतं आणि कॉर्डेट्स मध्ये हृदय हे काय असतं, शरीराच्या समोरच्या बाजूला असतं. अशा प्रकारे 2 प्राण्यांचे प्रकार पडतात. वर्गीकरणाचा हा मुख्य आधार आहे पाठीचा कणा असलेले आणि नसलेले प्राणी आणि त्यांच्या शरीरामध्ये काय बदल असतो ते आपण आता पाहिलेलं आहे. मग आता आपण वनस्पती पेशी, प्राणी पेशी खूप डिटेल पाहिलं बघा. प्रत्येक पेशी अंग पाहिलं, न्यूक्लियस पासून गॉल्गी बॉडीज पर्यंत, रिक्तिकापर्यंत किंवा अगदी वनस्पती पेशीतल्या हरित लवकांपासून ते त्यांच्या सर्व पेशीतल्या अवयवांचा, पेशी अंगकांचा बारीक अभ्यास आपण केला. मग शरीराचं हे जे रचनात्मक संघटन आहे ते साधेपणाकडून गुंतागुंतीकडे कसं होत गेलं ते पाहूया. एकपेशीय प्राण्यांचा जर विचार केला आपण, अमिबा, पॅरामेशिया हे सगळे एकपेशीय पेशीय प्राणी असतात आणि जीवद्रव्य स्तरावरती हे जे एकपेशीय प्राणी असतात सर्वच गोष्टी त्यांच्या फक्त एका पेशीमध्ये होतात. त्यानंतर पेशी स्तर, पेशी एकत्र येतात पण उती एकत्र येत नाहीत. याच्यामध्ये पोरीफेरा हे प्राणीसृष्टीतलं उदाहरण आहे. पेशी आणि उती स्तर म्हणजे सेल आणि टिश्यू, पेशी मिळून काय करतात, उती बनवल्या जातात. त्याचं उदाहरण निडारिया आहे. हे सर्व प्रकार आपण पुन्हा इन डिटेल पाहत आहोत. त्यानंतर आहे अवयव स्तर, म्हणजे टिश्यू आणि ऑर्गन उती एकत्र येऊन अवयव बनतात. म्हणजे चपटे क्रोमी सारखे प्राणी जे आहेत इथं काय होतात, वेगवेगळ्या उती एकत्र येऊन अवयव बनतो. आणि शेवटी जे आपले बहुपेशीय प्राणी आहेत, मग ह्याच्यामध्ये सगळ्या अवयव संस्था असतात. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा पेशी येतील, उती येतील, त्यानंतर सगळे अवयव एकत्र येतील आणि त्या अवयवांपासून एक संस्था बनेल. अशा वेगवेगळ्या संस्था बनून काही प्राण्यांची शरीरं बनतात. उदाहरणार्थ आपण मनुष्य प्राणी जर धरला तर वेगवेगळ्या अवयव संस्था आहेत आणि मग हे जे प्राणी संघटन आहे किंवा हे जे पेशींचं संघटन आहे, एकपेशीय प्राण्यांकडून बहुपेशीय प्राण्यांपर्यंत कसं हे संघटन बदलत गेलं हे आपण पाहिलं. आता ते इन डिटेल आपण पाहणार आहोत. नेमकं काय?
प्राण्यांचं जर वर्गीकरणाचा अभ्यास केला तर 7 दशलक्ष प्राण्यांच्या प्रजाती असाव्यात असं म्हटलं जातं. आणि अरिस्टॉटल यांनी काय केलं की वेगवेगळ्या पद्धतीनं या प्राण्यांचं वर्गीकरण करण्याच्या पद्धती विकसित केल्या. याला कृत्रिम पद्धत असं म्हणतात. त्याच्यामध्ये आपण जो पहिला प्रकार वर्गीकरणाचा पाहिला की पाठीचा कणा असलेले आणि नसलेले प्राणी आपण पाहिले. त्यानंतर रचनात्मक संघटनानुसार देखील काय केलं जातं की प्राण्यांमध्ये वर्गीकरण केलं जातं. मग तिसरा जो प्रकार आहे बघा, जनन स्तर किंवा जर्मिनल लेयर. जर्मिनल लेयर म्हणजे काय सांगते मी, शरीराचं जे आवरण असतं हे बहुतांशी काही प्राण्यांमध्ये दुहेरी आवरण असतं, काही प्राण्यांमध्ये तिहेरी आवरण असतं. आणि या आवरणामुळं त्या प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजे प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या या पद्धती आहेत फक्त. मग हा जो पद्धतीचा स्तर आहे तो जनन स्तर आहे किंवा आद्य स्तर आहे. मग याच्यामध्ये काय करतात की शरीराचं जे आवरण आहे त्या आवरणामधून प्राण्यांमध्ये वर्गीकरण केलं जातं. मग आता दुहेरी आवरण काय असतं बघा. पहिलं आहे एंडोडर्म म्हणजे अंतस्तर आणि दुसरं आहे एक्टोडर्म म्हणजे बाह्यस्तर. म्हणजे इथं दुहेरी आवरण आहे. मग अशा प्रकारचे प्राणी कुठले असतात तर त्याचं उदाहरण सांगितलंय बघा, सिलेंटराटा, टिनोफेरा या संघातले जे प्राणी असतात ते दुहेरी आवरणाचे असतात. मग तिहेरी आवरण म्हणजे काय तर त्याच्यामध्ये एंडोडर्म, मिझोडर्म आणि एक्टोडर्म, अंतस्तर, मध्यस्तर आणि बाह्यस्तर असं तिहेरी आवरण काही प्राण्यांमध्ये असतं. उदाहरणार्थ प्लॅटीहेल्मिंथेस प्रकारचे जे प्राणी आहेत. तिथून पुढचे सर्व प्रकारचे जे प्राणी आहेत ते प्रगत होत गेले कारण त्यांचं तिहेरी आवरण एंडोडर्म, मिझोडर्म, एक्स्टोडर्म असं तिहेरी आवरण त्यांच्या शरीरावर होतं आणि तिथून जे प्राणी आहेत ते सर्व प्रगत प्राणी असं आपण म्हणतो. मग आता हे जे प्रत्येक प्रकार आहे तो काय आहे आपण बघूया. त्याच्यामध्ये काय काम चालतं, ते प्रकारचे प्राणी कसे असतात हे बघूयात आपण. पहिला जो प्रकार आहे तो आहे पोरीफेरा. आपल्याला 10वीला असताना मला चांगलं आठवतं की आम्ही 10वीत असताना हे सर्व प्रकारचे प्राणी होते. आता पोरीफेरा म्हणजे काय सांगते, पोरीचाच अर्थ आहे पोरस. पोरस म्हणजे छिद्र. सर्वात साधा पहिला बहुपेशीय प्राणी जो आहे तो पोरीफेरा या प्रकारातला आहे. पोरीफेरा म्हणजे इथून बहुपेशीय प्राण्यांची सुरुवात झाली. पोरीफेरा हे सर्वात साधं बहुपेशीय प्राण्यांचं पहिलं उदाहरण आहे. पोरी मीन्स पोरस. पोरस म्हणजे छिद्र. आणि तिथं वर लिहिलंय बघा, निसर्गाचे फिल्टर आर्किटेक्ट्स. मग हे काय आहे आपण बघूया. त्यांच्या शरीरावरती असंख्य छिद्र असतात. आणि हे जे प्राणी आहेत ते सर्व प्राणी स्पंज या संघामध्ये येतात. आता स्पंज म्हटल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की स्पंज कसा असतो. आणि इथं जर तुम्ही स्लाइडवर बघितलं तर त्यांच्या शरीरावर सर्व छिद्र दिसत आहेत बघा आपल्याला. बारीक 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 छिद्र दिसत आहेत. हे प्राणी जे असतात ते असममित असतात. म्हणजे आपण जर सिमेट्री काढली तर एक दोन सारखे भाग करता येणार नाहीत. म्हणजे असममित अशा प्रकारचं त्यांचं शरीर असतं. आणि हे जे प्राणी असतात ते अ, हालचाल करत नाहीत किंवा ते जागा सोडत नाहीत. एखाद्या भागाला ते घट्ट चिटकून राहतात, स्थानबद्ध राहतात. आणि हे प्राणी बहुतांशी काय करतात, खाऱ्या पाण्यामध्ये असतात. मग इथं पहिला प्रकार सांगितलाय बघा की ऑस्ट्रिया. ह्याच्या अंगावरती काय आहेत, सूक्ष्म छिद्र आहेत. तुम्हाला इथं दिसत असेल. त्या संपूर्ण प्राण्याच्या शरीरावर काय आहेत, सूक्ष्म छिद्र आहेत. मग हे जे ऑस्ट्रिया आहेत ते काय करतात, अंगावरील सूक्ष्म छिद्र ज्याच्यातून पाणी आत येतं. मी तुम्हाला सांगितलं की हे पाणी मुळात खाऱ्या पाण्यामध्ये राहतात आणि सहसा ते हालचाल करत नाहीत. मग त्यांच्या अंगावरचे जे सूक्ष्म छिद्र आहेत त्याच्यामधून पाणी आत येत राहतं. पुढचा प्रकार सांगितलाय ऑस्क्युलम. शिखरावरचं जे मोठं छिद्र आहे त्याच्यातून काय केलं जातं, पाणी बाहेर टाकलं जातं. पाणी आत घेतलं जाते तर मग जेव्हा जेव्हा ते वापरून खराब झाले तर ते बाहेर पण टाकलं गेलं पाहिजे. मग ते जे मोठं छिद्र जे दिसतंय आपल्याला ऑस्क्युलम, त्याच्यामधून काय केलं जातं, पाणी बाहेर टाकलं जातं. त्यानंतर ग्रीन कलरचा जो भाग आपल्याला दाखवला इथं त्याला कॉलर पेशी म्हटलेलं आहे. आणि पाण्याला प्रवाहित करण्यासाठी ही विशिष्ट प्रकारची पेशी या प्रकारच्या प्राण्यांमध्ये असते. बघा, यांच्या शरीरावर पाणी आत घेण्यासाठी छिद्र असतात त्यांना ऑस्टिया म्हणतात. त्यांच्या वरच्या भागामध्ये जे मोठं छिद्र आहे त्याला ऑस्क्युलम म्हणतात. त्याच्यातून पाणी बाहेर टाकलं जातं. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये वॉटर कॅनॉल सिस्टीम आहे. अगदी आपल्या वनस्पतींमध्ये कसं जलवाहिन्या असतात, रसवाहिन्या असतात, त्याच पद्धतीनं या प्राण्यांमध्ये वॉटर कॅनॉल सिस्टीम आहे. म्हणजे पाणी आत घेतलं जातं आणि पाणी बाहेरही टाकलं जातं.
मग ह्यांच्या शरीरावरती स्पिक्युल्सचं आवरण असतं आणि हे जे आवरण असतं ते कॅल्शियमचं किंवा सिलिकेचं बनलेलं असतं. मग त्याच्यामध्ये ऑस्टियम नावाचा एक जे दाखवलेला अवयव आहे ते काय करतं मुखासारखं काम करतं आणि तेच त्यांचं शरीरातून पदार्थ बाहेर टाकण्याचं जे आपण म्हणतो उत्सर्जन संस्था म्हणून देखील ते काम करत असतं. बहुतांशपणे खाऱ्या पाण्यामध्ये आणि काही वेळेला गोड्या पाण्यामध्ये देखील या प्रकारचे प्राणी आढळतात. मग त्यांच्या शरीरावरती सांगितलं मी कॅल्शियम कार्बोनेटचं आणि सिलिकानचं सांगाडे असते. मग यांची प्रजनन क्षमता कशी आहे बघा, तर बडिंग म्हणतो आपण, की मुकुलायन होतं. छोटासा बळ येतो आणि मग पुन्हा नवीन जीव तयार होतो. अशा पद्धतीने त्याचं बडिंग होतं. उच्च पुनर्जनन क्षमता त्याच्यामध्ये असते आणि हे जे प्राणी आहेत ते अलिप्त जीवनशैली जगत असतात. तर हा पहिला प्रकार आहे बहुपेशीय प्राण्यातला हा सर्वात साधा प्रकार आहे. त्याला म्हणतात पोरीफेरा. पोरीफेरा नावावरूनच लक्षात घ्यायचं, की पोरी म्हणजे छिद्र आणि सच्छिद्र असलेल्या प्राण्यांना पोरस किंवा सर्वात पहिला साधं बहुपेशीय प्राणी संघ पोरीफेरामधला हा जो प्रकार आहे तो आपण पाहिलेला आहे. प्राणीसृष्टीतला प्राणीसृष्टीच्या वर्गीकरणातला पहिला प्रकार. आता इथं तुम्हाला जास्तीत जास्त उदाहरणं दिलेत, त्यामुळं आपल्याला जास्त लक्षात येईल. काही वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं दिल्यामुळं म्हणजे याच आकाराचा त्यांचा आकार वेगळा आहे. त्यांचे डायग्राम, स्ट्रक्चर सगळं वेगवेगळं आहे बघा. तर त्याच्यामध्ये छोटे-छोटे प्रकार आहेत, वर्ग केलेले आहेत त्यांनी. पहिला वर्ग आहे कॅल्केरी. याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं स्पायक्यूल असतं. हे खाऱ्या पाण्यामध्ये आढळणारे हे प्राणी आहेत. तुम्ही जर पाहिलं तर आपण पाहिलेलं जे महत्वाचं त्यांच्यातलं वैशिष्ट्य आहे, की त्याच्या अंगावर छिद्र आहेत. त्याला एक मोठं मुख आहे. तिथूनच पाण्याचा प्रवाह आत येणं, बाहेर येणं या गोष्टी होतात. आणि ते काय केलेलं आहे, खाली चिटकलेलं आहे बघा. म्हणजे शक्यतो ते हालचाल करत नाहीत. दुसरा जो वर्ग आहे हेक्झॅक्टेनेलिडा. ह्याच्यामध्ये काय आहे, अगदी जाळी जशी दिसते ना आपली तसंच दिसते बघा हे. तर सिलिकाचे 6 स्पाइक असणारे सांगाडे असतात आणि ह्याचं उदाहरण आहे युप्लेक्टेला. याला व्हेनस फ्लॉवर बास्केट असं देखील म्हणतात. हा देखील पोरीफेरा या वर्गामध्ये मोडणारा काय आहे प्रकार आहे किंवा प्राणी आहे. तिसरा जर प्रकार आपण पाहिला तर तिसऱ्या प्रकारचा जो वर्ग आहे तो आहे डेमोस्पॉजिया. इतकं उदाहरणं मी घेतली जेणेकरून आपल्या लक्षात येईल. हा जो प्रकार आहे तो गोड्या पाण्यामध्ये आढळतो. हा सर्वात मोठा वर्ग आहे आणि बाथ स्पॉन्ज म्हणून जो वापरला जातो, तो अशा प्रकारचा प्राण्यांचा जो सांगाडा असतो तो बाथ स्पंज म्हणून वापरला जातो आणि हा देखील प्राणी जो आहे तो पोरीफेरा या प्रकारामध्ये मोडतो. पुढे जाऊयात. पुढचा प्राण्याचा प्रकार आहे सिलेंटराटा. बघा सिलेंटराटा, संघ सिलेंटराटा, निडारिया, अरिय सममिती आणि दंशपेशी. मग याच्यामध्ये जास्तीत जास्त विभेदन असतं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी यामध्ये असतात. काही प्राणी पाण्यामध्ये राहतात, काही प्राणी जास्तीत जास्त समुद्रामध्ये राहणारे प्राणी इथं आढळतात. याच्यामध्ये रेडियल सिमेट्री असते आणि रेडियल सिमेट्री म्हणजे अक्षीय सममिती ज्याला असं आपण म्हणतो. अशा प्रकारची सममिती या प्राण्यांमध्ये आढळते आणि याच्यामध्ये जे प्रजनन होतं ते देखील मुकुलायन पद्धतीनं होतं. आता यांची शरीर रचना काय आहे आणि यांची दंशपेशी म्हणजे काय हे आपण बघूया. यांची जी शरीर रचना आहे ती रेडियल सिमेट्री आहे. बघा एक केंद्रक दिसतंय आणि त्याच्यामधून जाणारे अनेक रेडियस जातायत आणि त्यामुळे जी सिमेट्री तयार होतीये त्याला आपण रेडियल सिमेट्री असं म्हणतो. त्यानंतर डिप्लोब्लास्टिक द्विस्तरीय अशी ती आहे. देहागुहा म्हणजे यांना देहागुहा नसते. पण गॅस्ट्रोडर्मिस आणि एपिडर्मिस यांच्या दरम्यान मेझोग्लिया नावाचं जेल असतं. तर हे सगळं काय आहे बघा. हे सिलेंटराटा हे नाव ल्युकार्ट यांनी दिलेलं आहे. वसाहतींनी राहणारे हे प्राणी आहेत. काही प्राणी याच्यातले एकटे देखील राहतात. सिलेंटराटामध्ये अक्षीय सममिती असते आणि या प्राण्याला शंडुके असतात. शंडुके म्हणजे टेंटॅकल्स. टेंटॅकल्स किंवा दंशपेशी याला असतात. त्याचा उपयोग ते काय करतात? तर त्याचा उपयोग त्यांना भक्ष्य पकडण्यासाठी होत असतो. त्यांना दंशपेशी असतात. तुम्ही जर चित्रामध्ये पाहिलं स्लाइडमध्ये तर त्यांना दंशपेशी असतात. म्हणजे यांच्यामध्ये भक्ष्याच्या शरीरामध्ये
विष सोडण्याची क्षमता असते आणि त्यामुळं त्याला दंशपेशी असं म्हटलंय. आणि त्याच्यामध्ये स्वसंरक्षणासाठी देखील ते या पेशी वापरू शकतात किंवा जर भक्ष्य पकडायचं आहे, तर त्या भक्ष्यासाठी देखील ते दंशपेशी वापरू शकतात. याच्यामध्ये हिपोटॉक्सिन नावाचं विष असतं आणि अशा पद्धतीनं ह्या ज्या सिलेंटराटा प्रकारातले प्राणी आहेत, ते प्राणी काय करतात, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आणि भक्ष्य पकडण्यासाठी त्याच्यातल्या दंशपेशींचा वापर करतात. मग त्याच्यामध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये चेतासंस्था असतात. त्याचे 2 प्रकारची शरीर रचना असते. कोणकोणती 2 रूपं आहेत बघा. काही सिलेंटराटा प्रकारातले प्राणी हे पॉलिप प्रकाराचे असतात, म्हणजे ते दंडगोल आकाराचे असतात. तर काही छत्रीसारखे असतात, त्यांना मेड्युसा असं म्हणतात. दंडगोल प्रकारचे जे पॉलिप आहेत, पॉलिप प्रकारचे सिलेंटराटा प्राणी हे तळाला चिटकून राहतात. ते सहसा समुद्रामध्ये असतात, ते तळाला चिटकून राहतात आणि त्यांचं जे प्रजनन आहे ते अलैंगिक पद्धतीनं होतं. आणि हे जे छत्रीसारखे दिसणारे सिलेंटराटा प्राणी आहेत, यांची जीवनशैली बघा, हे पाण्यामध्ये मुक्तपणे पोहत असतात. तुम्ही अनेक आपण अगदी सागरी जीवन जे बघतो बघा, कोणत्या चॅनलवर एनिमल प्लॅनेटवर वगैरे आपण जेव्हा बघतो, तेव्हा समुद्रातले प्राणी बघतो बघा. काही प्राणी हे छत्रीसारखे असतात आणि ते पाण्यामध्ये मुक्तपणे पोहत असतात आणि त्यांच्यामध्ये प्रामुख्याने लैंगिक प्रजनन होतं. त्याचं जे उदाहरण आहे ते जेलीफिश आहे. अगदी अगदी आपल्याला जे समोर दिसतंय ते देखील जेलीफिशचंच उदाहरण आहे. हे जे प्राणी आहेत हे सिलेंटराटा या प्रकारामध्ये मोडतात. आता सिलेंटराटाचे 4 प्रमुख वर्ग इथे तुम्हाला दिसतायत. बघा, पहिला आहे हायड्रोझोआ. हे गोड्या किंवा खाऱ्या पाण्यामध्ये असतं. दुसरं आहे स्कॅफोझोआ. हे फक्त खाऱ्या पाण्यामध्ये असतं. सर्व छत्रीच्या प्रकारामध्ये मोडणारे आहेत. तिसरा आहे क्युबोझोआ. याचा आकारच क्यूब सारखा असतो आणि हे अत्यंत विषारी असतात. त्यामुळं भक्ष्य पकडण्यासाठी ते या विषाचा वापर करतात. तिसरा तो प्रकार आहे क्युबोझोआ आणि चौथा आहे अँथ्रोझोआ. हा खाऱ्या पाण्यामध्ये असतो आणि हा पॉलिप प्रकार आहे. पॉलिप प्रकार म्हणजे हे जे चौथ्या प्रकारचे जे प्राणी आहेत ना, हे फक्त तळाला चिटकून राहतात. ते मुक्तपणे विहार करू शकत नाहीत. अशा पद्धतीने सिलेंटराटेचे 4 प्रमुख वर्ग आपण पाहिलेले आहेत बघा. हायड्रोझोआ, स्पॅफोझोआ, क्युबोझोआ आणि अँथ्रोझोआ. आता तिसरा प्रकार आहे पोरीफेरा झालं, सिलेंटराटा झालं. तिसरा जो संघ आहे तो आहे टेनोफोरा. त्याच्यामध्ये प्रकाशमान अशा पद्धतीने कॉम्ब जेली आढळतात. हे जे प्राणी असतात ते प्रकाशमान असतात. ग्रेट बॅरियर रीफमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आहे हे. जगातलं सगळ्यात मोठं प्रवाळ बेट आहे. इथं सहसा हे प्राणी आढळतात. हे अत्यंत लहान असतात आणि 100 पेक्षा कमी अशा याच्या जाती आहेत. या संघातले जे प्राणी असतात ते दुर्मिळ आहेत आणि ते प्रकाशमान असतात. यांच्यामध्ये सुद्धा रेडियल सममिती असते. अक्षीय सममिती असं आपण म्हणतो. त्याला दुहेरी आवरण असतं, डिप्लोब्लास्टिक असतात ते. त्यांचं वैशिष्ट्य काय आहे? तर तुम्ही जर पाहिलं तर त्याच्या शरीरातून प्रकाशाचं उत्सर्जन होतं. रंगीबेरंगी अशा पद्धतीचे जे जेलीफिश असतात, तसे पारदर्शक प्राणी ऑस्ट्रेलियाच्या प्रवाळ बेटामध्ये वगैरे आढळतात आणि हे संघ टेनोफोरा प्रकारचे प्राणी असतात. यांना सी गुजबेरी असं सुद्धा म्हणतात. त्याला समुद्री अक्रोड असं म्हणू शकतो आपण. ह्यांना मेंदू नसतो, पण ते रंगीबेरंगी असतात आणि ते पारदर्शक असतात. मग त्यांना ह्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत बघा. सी वॉलनट, सी गुजबेरी, समुद्री अक्रोड असं त्यांना म्हणतात. हे जे प्राणी आहेत ते खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात आणि त्यांना दुहेरी आवरण असतं. त्यांना क्वाम जेली असं देखील म्हणतात आणि त्याचं जे उदाहरण आहे ते प्युरोब्रँकिया नावाचं उदाहरण आपल्याला इथं दाखवलेलं आहे. हा संघ टेनोफोरा आहे. अशा प्रकारचे प्राणी हे खूप कमी असतात. मी जसं तुम्हाला म्हणाले, की मोस्टली जे ग्रेट बॅरियर रीफ आहे, अशा प्रवाळ बेटांमध्ये जिथं गोड्या पाण्याचा आणि खाऱ्या पाण्याचा संगम होतो ना, अशा ठिकाणी शक्यतो ह्या प्रकारचे प्राणी आढळतात. तर मला वाटते आता जवळ-जवळ 5:15 वाजलेले आहेत. अ, तर 3 प्रकार फक्त आपण पाहिले बघा. पोरीफेरा पाहिलं, सिलेंटराटा पाहिलं आणि तिसरा जो प्रकार होता तो टेनोफोरा हा पाहिला.
त्यानंतरचे जे प्रकार आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहूयात. कारण वेळेचं लिमिट क्रॉस होतंय. तर आपण इथं थांबूयात. तरी जितका भाग आपला झालाय तो चॅनलवर आपला अपलोड होईलच. बल आणि दाब हा पाठ पूर्ण झालाय. त्याच्यावरचे प्रश्न आणि आत्ता जे आपण पाहिलेले 3 भाग आहेत त्याच्यावरचे स्लाईड आपण नक्कीच प्रोव्हाईड करूयात. आणि या तासिकांचा अवश्य लाभ घ्या. जे शिक्षक अजून गणित आणि विज्ञान या विषयासाठी परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी ते अत्यंत उपयुक्त आहेत. आता हा जरी आपला जो पार्ट चाललाय तो भाग 2 टी पार्ट 2 साठी असला तरी देखील टी भाग 1 साठी सामान्य विज्ञान आहे आपल्याला आणि सामान्य विज्ञानाच्या देखील तासिका लवकरच सुरू होत आहेत. त्यामुळे सर्व शिक्षकांनी तासिकांचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती. आणि वेळ आपली झालेली आहे. जवळ-जवळ 5:15 वाजलेले आहेत. तर आपण इथं थांबूयात आणि आपण पुढच्या तासिकेला भेटूयात.